माहिती येते ती म्हणजे विमान ज्या इमारतीवर कोसळलं ती एका हॉस्पिटलची इमारत असल्याचं समजते आणि यामध्ये काही जण देखील जखमी झालेले आहेत। आत्ताची ही एक अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे हे जे विमान होतं गुजरातमध्ये ज्या विमानाचा अपघात झालेला आहे ते ज्या इमारतीवर कोसळलेलं होतं ती इमारत एका हॉस्पिटलची इमारत असल्याचं समजते आणि या इमारतीमध्ये जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयातले जे रुग्ण होते किंवा जे इतर काही लोक ठिकाणी उपस्थित होते त्यातले काही जण देखील जखमी झाल्याचं समजतं। या घडीची एक अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या विमान दुर्घटनेच्या बाबतीत क्षणाक्षणाला अपडेट येत आहेत। एक पॅनिक सिच्युएशन सध्या सुरू झालेली आहे। विमान अपघातात रुग्णालयाच्या इमारतीवर जे विमान कोसळलेलं होतं ही जी संपूर्ण इमारत होती या इमारतीबद्दलचे किंवा या सगळ्याबद्दलचे अपडेट आपण भारती सहस्त्रबुद्धेकडून जाणून घेऊयात। भारती, आपल्याला कल्पना आहे की हे विमान रहिवासी भागात पडलेलं आहे, तिथे अनेक इमारती होत्या। आपण जेव्हापासून आपल्या जो ही बातमी आली आपण सांगतोय की काही इमारतींना आगही लागली होती। आता जी माहिती मिळते त्यानुसार त्यामध्ये एक हॉस्पिटल होतं, सिव्हिल हॉस्पिटल होतं आणि या सिव्हिल हॉस्पिटल मधली जी प्राथमिक माहिती आहे तिथे 15 डॉक्टर्स सुद्धा जखमी झालेले आहेत। म्हणजे ज्यांनी खरं आता फील्डवर असणार होते असे डॉक्टर्स जखमी झालेले आहेत। आणखीन त्या हॉस्पिटलमध्ये काय नुकसान झालेलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये। मात्र दरम्यान टाटा ग्रुपचं स्टेटमेंट आलेलं आहे। एअर इंडियाचे अध्यक्ष टाटाचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांचं स्टेटमेंट आलेलं आहे। त्यांनी सांगितलंय की आम्ही पुष्टी करतोय की अशा पद्धतीने एअर इंडियाचं हे जे फ्लाईट आहे ते दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे। आमची प्राथमिकता आहे ती म्हणजे जे परिवारांचे लोक त्यात होते त्यांचं समर्थन करणं, त्यांना सहायता करणं, मदत करणं आणि त्यासाठी आम्ही आपत्कालीन एक केंद्र तयार केलंय जिथे फोन करून किंवा जाऊन तुम्हाला जी काही आवश्यक आहे ती माहिती घेतली जाऊ शकते। टाटाचं स्टेटमेंट आहे। भारती, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा ही एक अतिशय महत्त्वाची अपडेट सिव्हिल रुग्णालयाच्या टीबी विभागावर हे विमान कोसळलेलं होतं आणि या रुग्णालयातले 15 डॉक्टर जे आहेत ते 15 डॉक्टर जखमी झाल्याचं समजतंय। एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट हाती आलेली आहे। 15 डॉक्टर यामध्ये जखमी झालेले आहेत। अर्थात हे जे विमान होतं बोईंग विमान ज्याच्यातनं 230 प्रवासी प्रवास करत होते, 12 क्रू मेंबर्स होते। हे प्रवासी विमान आपल्याला माहिती आहे की संपूर्णपणे रहिवासी परिसरामध्ये पडलेलं आहे, कोसळलेलं आहे आणि अशातच ज्या इमारतीवर ते कोसळलेलं आहे ते रुग्णालयाची इमारत होती आणि यातले जे 15 डॉक्टर्स आहेत हे 15 डॉक्टर्स जखमी झालेले आहेत आणि काही जे इतरही लोक त्या ठिकाणी उपस्थित होते, रुग्ण देखील उपस्थित होते ते देखील जखमी झाल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। या सगळ्याबाबत एक अधिकृत स्टेटमेंट सध्या टाटा समूहाकडून देखील देण्यात आलेलं आहे। आपण संपूर्ण सॅटेलाइटच्या माध्यमातून पाहतोय सध्या की कशा पद्धतीनं हा जो संपूर्ण परिसर आहे, हा जो बाण आपल्याला दिसतोय या संपूर्ण परिसरामध्ये जे विमान कोसळलेलं आहे त्यामुळे या परिसरामध्ये काहीसा पॅनिक मोड सध्या निर्माण झालेला आहे। बीएसएफ असेल, एनडीआरएफ असेल, सगळी पथकं सध्या त्या ठिकाणी मदत कार्य करत आहेत। मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे आणि सॅटेलाइटच्या माध्यमातून आपण हा जो संपूर्ण परिसर आहे तो जाणून घेत होतो की कशा पद्धतीनं समोर आलेला आहे। यासोबतच अपडेट काही व्हिज्युअल देखील आता समोर यायला लागलेली आहेत। एक छोटासा बंगला किंवा ही छोटी इमारत आपल्याला पाहायला मिळते। याच्यावर देखील या विमानाचे जे अवशेष आहेत ते देखील पडलेले आहेत। लोकांची मोठी गर्दी सध्या या ठिकाणी पाहायला मिळते, बघ्यांची देखील गर्दी पाहायला मिळते। अनेक जे परिसर आहेत ते सध्या सील देखील करण्यात आलेले आहेत। त्यामुळे किती मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये नुकसान झालेलं आहे। अर्थात आत्ता जे अपडेट हाती आलेले आहेत त्यानुसार ज्या इमारतीच्या बद्दल आपण अगदी काही वेळापूर्वी बोलत होतो, ज्या इमारतीवर हे विमान कोसळलेलं होतं तीच ही रुग्णालयाची इमारत आहे ज्यावर हे विमानाचे अवशेष सध्या कोसळलेले आहेत, ज्यामध्ये 15 डॉक्टर्स देखील जखमी झालेले आहेत। त्याचीच ही दृश्य आता समोर आलेली आहेत। विमानामध्ये जवळपास 242 प्रवासी असल्याची माहिती मिळते। यासोबतच तुम्ही तातडीनं अहमदाबादला जा असे मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना तसे निर्देश दिलेले आहेत। नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंची देखील त्यांनी चर्चा केलेली आहे। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर आता मोदींनी अमित शहांना गुजरातला जाण्यासाठी, अहमदाबादला जाण्यासाठी तातडीनं सांगितलेलं आहे। त्यामुळे एकीकडे प्रशासकीय पातळीवर यंत्रणांमध्ये देखील अनेक घडामोडी घडतात तर दुसरीकडे आता अनेक दृश्य देखील समोर आलेली आहेत। ज्या इमारतीवर हे विमान कोसळलेलं होतं ज्याचा हा एक अवशेष येऊन कोसळलेले होते आणि ज्या इमारतीवर आपण मगाशी सांगितलं तीच ही इमारत आहे, रुग्णालयाची ही इमारत आहे। या रुग्णालयामध्ये जवळपास 15 डॉक्टर या विमान अपघातामध्ये जखमी झाल्याचं समजतं। इतरही काही लोक यामध्ये जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे।
दरम्यान नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंची देखील मोदींनी चर्चा केलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी देखील मोदींनी चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही तातडीनं अहमदाबादला जा असे पंतप्रधान मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निर्देश दिलेले आहेत. एअर इंडियाचं हे विमान होतं. सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार आठवड्यातून 4 वेळा या विमानाचा प्रवास होत होता. बोईंग विमान असल्यानं जवळपास 230 प्रवासी यातून प्रवास करत होते. तर एक अतिशय मोठी बातमी हाती येते. क्रॅश होण्याआधी पायलटनं आपत्कालीन संदेश पाठवलेला होता. एक अतिशय महत्वाची बातमी. क्रॅश होण्याआधी पायलटनं आपत्कालीन संदेश पाठवलेला होता. गणेश आपल्याला याबद्दलचे अपडेट देतोय. गणेश. दीपक, या विमानाचे कमांड कॅप्टन सुमित सबरवाल यांच्याकडे होती आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंडर होते. यामध्ये ज्या वेळेस टेक ऑफ झाल्यानंतर काही मिनिटांनंतरच कॅप्टन सुमित सबरवालनं मे डे ज्यावेळेस डिस्ट्रेस कॉल होतो, आपत्कालीन परिस्थिती सांगण्यासाठी ATCला संपर्क केला जातो, त्यावेळेस मे डे हा एक टेक्निकल टर्म आहे जे कॅप्टन नेहमी सांगतात ज्यावेळेस तुम्हाला लँड करायचं असतं किंवा मदत हवी असते. तर तो मे डे कॉल हा कॅप्टन सुमित सबरवालनं ATCला कळवला होता. हा डिस्ट्रेस कॉल होता. त्याच्या पुढच्या कम्युनिकेशन होण्याआधीच हा क्रॅश झाला. म्हणून शेवटचं कम्युनिकेशन हा कॅप्टन सुमित सबरवालकडनं ATCकडे मे डे या कॉलचा होता. त्यांनी डिस्ट्रेस कॉल केला होता, मदतीसाठी ATCला संपर्क केला होता, पण तेवढ्यातच हा क्रॅश झालाय आणि म्हणूनच पुढचा रेस्पॉन्स किंवा कम्युनिकेशन होऊ शकलं नाही. म्हणजेच टेक ऑफ झाल्यानंतरच तांत्रिक अडचण कॅप्टनला त्यांना कळाली होती. त्यांनी त्यांना एक्सपिरियन्स केलं होतं आणि त्यावेळेस लँड करण्यासाठी किंवा मेडे कॉल देऊन मदतीसाठी ATCला संपर्क त्यांना केला. गणेश, मी तुला थोडंसं थांबवतोय. काही लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत, त्यासोबतच काही दृश्य देखील समोर आलेली आहेत. त्यासोबतच कुठे कशा व्यवस्था सध्या करण्यात येतात त्याबद्दलची सध्या माहिती दिली जाते. प्रशासन की टीमें यहाँ पर पहुंच चुकी है. जो मामला सामने आया है उस पर काम कर रहे हैं. लेकिन सबसे बड़ी बात यह है कि अहमदाबाद से लंदन जाने वाली फ्लाइट जो 1:10 में, जबकि उसने थोड़ी देर में ही उड़ान भरी थी अहमदाबाद एयरपोर्ट से, सरदार वल्लभ भाई एयरपोर्ट से उड़ान भरी थी, वो उड़ान भरते ही कुछ ही मिनटों में माना जा रहा है, जो एक तस्वीर सामने आई है, मोबाइल वीडियो जो वायरल हुआ है, वो मोबाइल वीडियो देखते हुए पता चलता है कि करीबन 3 से 4 मिनट के अंदर ही टेक ऑफ होने के बाद ये प्लेन क्रैश हो गया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने यहाँ के जो मुख्यमंत्री है, गुजरात के मुख्यमंत्री, गुजरात के गृह राज्य मंत्री, उनसे बात की है. अमित शाह जो कि केंद्रीय गृह मंत्री है, उन्होंने भी गुजरात के मुख्यमंत्री और गुजरात के गृह राज्य मंत्री से बातचीत की है. यहाँ तक कि यहाँ के जो चीफ एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर है, CS जो है, चीफ सेक्रेटरी पंकज जोशी, उनसे भी लगातार बातचीत जारी है केंद्र की ओर से. यहाँ पर आप देख रहे हो प्ले कार्ड भी दिखाया जा रहा है. प्राइवेट डॉक्टर जिनको यहाँ पे ट्रोमा में ड्यूटी दी गई है, वो डॉक्टर निशा को यहाँ पे बुलाया जा रहा है और यहाँ पे अलग अलग प्ले कार्ड भी दिखाए जा रहे हैं. जो पेशेंट है, उनके जो भी रिलेटिव है, वो किन वार्ड पे जा सकते हैं, कहाँ पे इंफॉर्मेशन ले सकते हैं, वो सभी बातें यहाँ पर डिस्प्ले की जा रही है. तो जो हादसा हुआ है, दुर्घटना जो घटी है, उसके बाद से प्रशासन पूरी तरह हरकत में आया है. गुजरात गवर्नमेंट भी अब यहाँ पर उनके मंत्री सब निकल चुके हैं. अहमदाबाद के आरोग्य मंत्री जो ऋषिकेश पटेल, जो कि कड़ी में थे, वो निकल चुके हैं सिविल अस्पताल आने के लिए. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल की बात करें तो वो सूरत में थे. जैसे ही उनको जानकारी मिली तो वो सूरत से निकल चुके हैं अभी अहमदाबाद आने के लिए. तो ये एक के बाद एम्बुलेंस यहाँ पे आ रही है. जो लोग इस हादसे में घायल हुए हैं, वो लोगों को यहाँ पे सिविल हॉस्पिटल पहुँचाया जा रहा है. आपको सीधी तस्वीरें दिखा रहे हैं. अहमदाबाद सिविल हॉस्पिटल की ये तस्वीरें हैं. लगातार यहाँ पर एम्बुलेंस आ रही है, जा रही है और सभी सरकारी डॉक्टर और प्राइवेट डॉक्टर भी यहाँ पर लगातार आ रहे हैं. जो लोग बड़ी संख्या में घायल होने की आशंका है, उनको ट्रीटमेंट देने के लिए, उनकी सारवार के लिए डॉक्टर्स भी यहाँ पर पहुँचे हैं. एक तरफ जहाँ पर यह दुर्घटना हुई है, वहाँ पर लगातार बचाव कार्य शुरू कर दिया गया है.
और माना जा रहा है कि ज़्यादातर लोगों को वहां से अस्पताल ले जाया जा रहा है। तो ये सबसे बड़ा हादसा 1988 के बाद अहमदाबाद में ये दूसरी प्लेन दुर्घटना हुई। पहले 1988 में कुबेर नगर के पास एक प्लेन क्रैश हुआ था। उसके बाद काफी सालों के बाद अभी 2025 में ये अहमदाबाद में दूसरा प्लेन क्रैश हुआ है। तो इस